मधुराताई, तुला माहितीये का, माझीच जवळची मैत्रीण, माझीच माणसं माझ्याबद्दल असं मागणं बोलत होती. मला इतकं शॉक बसला ना, अक्षरशः मला खूप वाईट वाटलं. किंवा मधुराताई, मी ना तिला सगळी मदत केली आणि तिचं काम झालं की मला तिने ओळख सुद्धा नाही दाखवली. नमस्कार मंडळी, मधुरा देवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. कधी कधी असे जोर के झटके आपल्याला आयुष्य देतच. म्हणजे काय होतं, आपल्याला काही काही गोष्टी आपण गृहीत धरतो आणि काही काही ज्या फॅक्ट्स आहेत किंवा ज्या वास्तविक गोष्टी आहेत आयुष्यातल्या, ह्या आपल्याला प्रसंग अनुरूप कळतात. आता माझं पण केस पांढरे होत आले, त्याच्यामुळे मी पण खूप साऱ्या गोष्टी असे झटके खाऊन शिकलेली आहे. आणि मी ना काही एक 10-11 गोष्टी अशा लिटरली ना, मी जेव्हा अभ्यास करायची तेव्हा त्या मी लिहून काढल्या आणि ना स्वतःच्या मनाला सांगितलं की हे फॅक्ट्स आहेत आयुष्यातले, हे एक्सेप्ट करायचे, म्हणजे मग आपण दुःखी होणार नाही. असं जरुरी नाहीये की सगळ्या गोष्टी अशाच असतील, पण जनरली तुम्हाला सुद्धा या काही गोष्टी ज्या मी सांगणार आहे त्याचा अनुभव हा आला असेल. सो काही गोष्टी लोकांना वाटू शकतात की अरे मधुराताई, एवढं नेगेटिव्ह का विचार करायचा, हे नकारात्मक आहे का? तर असं अजिबात नाही. चांगली लोक, चांगली माणसं, चांगली परिस्थिती सगळ्यांना भरभरून मिळू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पण कधी कधी ना असं होत नाही. बरेचदा काही काही गोष्टी अशा होतात की ज्याच्यामुळे आपल्याला धक्का लागतो आणि आपल्या मन हे दुखी होतं. तर या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण स्वतः, मला असं वाटतं की एक्सेप्ट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे मधनं असे शॉक ट्रीटमेंट बसते ना, किंवा जे दुःखाचे एकदम असा अटॅक होतो तो कमी होईल. एकदा मनाने ठरवलं की अरे बाबा, अशा गोष्टी होतात, हे आयुष्य आहे, ह्याच्यात ह्या गोष्टी घडतात, तर मग एवढा त्रास आपल्याला होत नाही. सर्वात पहिला फॅक्ट, वास्तविकता म्हणजे सगळ्या जगात भरपूर स्वार्थी लोक आहेत. आपल्या स्वार्थापोटी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्याचा स्वतःचा स्वार्थ आपल्यामध्ये तो शोधतच असतो. आणि मला असं वाटतं की जगात अशा गोष्टी असतात, पण आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी ठराविकच मंडळी असतात आणि त्यांच्यावर आपण खूप विश्वास पण ठेवत असतो. जी लोक आपल्यावर निस्वार्थरित्या काही अपेक्षा न करता प्रेम करतात, आपली कुटुंबातली लोक किंवा अजून कोणी पण, किंवा मित्र परिवार, तर मला असं वाटतं अशा लोकांना आपण जपून ठेवलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकाला आपला हा स्वार्थ साध्य करायचा असतो. आपण स्वतः सुद्धा स्वार्थी असतो, त्याच्यामुळे ना आपण जरा डबल स्टँडर्डनी वागतो किंवा लोक आपल्याशी तशी वागतात. समोर एक बोलतील, मागे एक बोलतील, किंवा त्यांच्या स्वार्थापुरतच तेवढं ते काम आपलं करून घेतील आणि नंतर आपल्याला किंमत देणार नाही किंवा ओळख सुद्धा देणार नाही. तर जगराहटी ही अशीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुख आणि आनंद, या गोष्टीमध्ये ना आपली जरा गल्लत होते. आपल्याला सुख पाहिजे, आपण सुखाच्या मागे जास्ती धावत असतो, कारण सुख हे क्षणिक असतं आणि आनंद हा जास्ती वेळ टिकत असतो. मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, फेम पाहिजे किंवा प्रसिद्धी पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि त्या मिळवतो सुद्धा, त्यातनं आपल्याला छान सुद्धा वाटतं. पण प्रॉब्लेम असा आहे की ती लिस्ट आहे ना, ती कधी संपतच नाही आणि आपल्याला सारखं वाटत राहतं हे मिळालं तर देन ठीक आहे, मग सगळं ओके होईल, हे मिळालं तर ओके होईल, पण ओके कधी होतच नसतं. पण जर का तुम्ही आनंद शोधायला गेलात तर आनंद तुमच्याकडे जास्ती वेळ टिकेल. मग आनंद कशात मिळतो, तर आनंद भक्तीमध्ये मिळतो, देवाच्या नामस्मरणात मिळतो किंवा दुसऱ्याला मदत करण्यात मिळतो. जेव्हा आपण एखाद्याची मदत करतो अगदी काही अपेक्षा न करता, तो आनंद जास्ती वेळ टिकतो. किंवा आपण जेव्हा सेल्फ डेव्हलपमेंट करतो, स्वतःच्या दोषांवर दोष कमी करतो आणि एखादी गोष्ट जी आपल्याला जमणार नाहीये ती करायला शिकतो,
त्यावेळेस आपल्याला तो जो आनंद आहे तो जास्ती वेळ टिकतो, त्यातनं मिळणारा जो समाधान आहे ते जास्ती वेळ राहतं. सो मला असं वाटतं की आपण जास्ती आनंदाच्या शोधात गेलं पाहिजे. सुख तर आपण परस्यू करतोच आहे, म्हणजे आपण आपलं जे काही आपलं व्यावहारिक आयुष्य आहे त्याच्यात आपण हे करतच असतो, पण आनंद जास्ती वेळ कशात मिळू शकतो, कशात टिकू शकतो हे आपण शोध घेतला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोष. प्रत्येकामध्ये दोष आहे. परफेक्ट असणं हे एक मला असं वाटतं खूप एक अशी एक व्याख्या उगाच निर्माण झाली आहे, परफेक्शनिस्ट वगैरे. परफेक्शनिस्ट असं काही नसतं. काही ना काही बारीकशी का होईना चूक किंवा दोष प्रत्येकामध्ये असतोच. सो जेव्हा आपल्याला एखादं नातं डेव्हलप करायचं असतं किंवा मग ते ऑफिस मधलं असू दे किंवा घरातलं असू दे किंवा कुठलंही असू दे, तेव्हा समोरच्या माणसामध्ये हमखास दोष असणारच आहेत. तुम्ही जर का ठरवलं की अरे हा असं करतो ना, मग मी दुसऱ्याशी फ्रेंडशिप करीन, तर त्यात पण काहीतरी प्रॉब्लेम हा असणार आहे. पण ते दोष स्वीकारून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एक्सेप्ट करतो, त्यालाच आपण प्रेम असं म्हणतो. दोष आपल्यामध्ये पण भरपूर असतात, पण ते आपल्याला त्याची जाणीव नसते. समजा आपल्या दोषांची आपल्याला जाणीव करून घ्यायची असेल तर आपण दुसऱ्यांना विचारू शकतो, तेवढं स्पोर्टिंगली आपण घेणार असू तो, आणि मग त्याच्यावर काम करू शकतो. सो परफेक्ट असं कोणीच नाही आणि काहीच नाही शिवाय भगवंताच्या. प्रत्येक मनुष्यामध्ये जेलसी किंवा हेवा वाटण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती असते. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटतं की जगातली लोक आपल्यावर, बाहेरची जी लोक आहेत ती आपल्यावर जेलस आहेत किंवा त्यांना ईर्ष्या होते. पण धक्का तेव्हा लागतो जेव्हा आपल्याच जवळची मंडळी, आपल्याच प्रेमाची व्यक्ती आपल्यावर जेलस होते. असे कित्येक प्रसंग घडतात आणि त्यावेळेस मनाला खूप वेदना होतात. म्हणजे आपल्याला ते असं इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, एक शब्द आहे, स्टार्क रिअलायझेशन. म्हणजे असं ना खणकिरी डोक्यात ट्यूबच पेटते की अरे मला वाटत होतं की हिला किंवा याला आनंद होईल माझ्या प्रगती बघून किंवा माझा सक्सेस बघून, पण त्यांना ते आवडत नसतं. मनातल्या मनात त्यांना वाईट वाटतं, कारण त्यांना ते मिळालेलं नसतं. सो हे खूप स्वाभाविक आहे. असं खरं तर नको व्हायला. जी लोक सेल्फ डेव्हलपमेंट करतात, स्वतःवर काम करतात, त्यांना खरं तर दुसऱ्यांच्या आनंदात आनंद वाटतो. ते दुसऱ्याचे पाय खेचत नाही किंवा त्यांना जेलसी सुद्धा होत नाही किंवा ईर्ष्या वाटत नाही. पण ओव्हरऑल जर का पाहिलं तर थोडंसं नात्यात म्हणा किंवा ऑफिसेस मध्ये म्हणा किंवा व्यवहारात म्हणा, लोकांना आपलं थोडंसं चांगलं झालं म्हटलं की जेलसी ही होतेच. तर त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. त्यांना ते मिळत नसतं किंवा त्यांना तसं ते यश मिळत नसतं किंवा त्यांना जे पाहिजे आपल्यासारखं तसं होत नसतं, मग त्यांना तसं ते वाटतं. नाही वाटायला पाहिजे पण वाटतं, त्याला आता आपण काय करणार. सो जेलसी हा मनुष्य स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे. त्याच्यावर जर का आपल्याला मात करता आली तर आनंदच आहे. 6वी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आनंद. आता आपला आनंद हा आपणच शोधायचा असतो. कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की मी तुम्हाला तुमच्या आनंद डेव्हलप करण्यासाठी मदत करते. लोक आपल्यावर प्रेम करतात, घरातली माणसं आपल्याला मदत करू शकतात, सपोर्ट करू शकतात, पण आपला आनंदाची वाट आपणच शोधायची असते. मग ती आपण स्वतःच्या स्वभावात बदल करून, आपल्या स्किल्स डेव्हलप करून, आपल्या कर्तृत्वाने स्वतःची एक आगळी वेगळी ओळख आपण समाजात, कुटुंबात, व्यवहारात निर्माण करायची असते. सो आपल्याला जे वाटत असेल ना, असेल माझा हरी तर देईल खाटेवरी, तर तसं म्हणजे आपल्याला जे असं वाटत असतं ना की आनंद हा ऑटोमॅटिकली मिळेल आपल्याला, तर तसं होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, फोकस्ड एफर्ट्स करावे लागतात, आणि जेव्हा आपण ते करतो तेव्हा नक्कीच आपल्याला आनंद हा मिळतो. पण तो कशात आहे, कसा निर्माण होऊ शकतो ह्याचा शोध आपणच घ्यावा लागतो. 8वी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळेच जण अपूर्ण जन्माला आलोय. अपूर्ण म्हणजे काय, तर पूर्णत्वाकडे जाणं ही आपली जर्नी आहे, हा आपला प्रवास आहे. मग आपल्याला नेहमीच काहीतरी कमी वाटत राहणार आहे आयुष्यामध्ये. सगळं बाबा सगळं छान आहे आणि मी तृप्त आहे असं कधीच होत नाही.
पण जेव्हा ते आपण ज्याला एक म्हणतो ना की आपण जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो किंवा आपण ईश्वराची भक्ती करायला लागतो, तेव्हा ते पूर्णत्वाचं जी भावना आहे ती यायला लागते. आता खूप जणांना असं वाटेल, अरे काय सारखं देवाबद्दल सांगते, पण तुम्ही करून बघा. जेव्हा तुम्ही देवाचं काही भक्ती करता, नामस्मरण करता, तेव्हा तुमच्या मनातलं एकटेपण कमी होतं किंवा जी अपूर्णाची भावना आहे ती कमी व्हायला मदत होते. म्हणजे आपल्याकडे हा खूप मोठा गैरसमज आहे की अध्यात्म म्हणजे खूप बोरिंग, खूप काहीतरी करत बसायला पाहिजे तासन तास, मग व्यवहार सोडून द्यायचा, असं अजिबात नाही. किंवा म्हातारपणीच हे करायला पाहिजे, तर असं नाहीये. आपल्याला जर का समाधानी राहायचं असेल, आयुष्यातलं दुःख कमी करायचं असेल आणि ते फिलिंग ऑफ लॅक, जे आता कसं आहे माहितीये का, आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का, ते वेस्टर्न कंट्रीमधनं सांगितलं ना की आपल्याला ते खरं वाटतं. ऍक्च्युली आपलंच ज्ञान ते रिफॉर्म करून आपल्याला देतात आणि आपल्याला वाटतं वा वा काय छान सांगतात. ऍक्च्युली आपल्याकडे हे सगळ्या गोष्टींचा शोध पूर्वपार लागलेला आहे की आपल्याला पूर्णत्वाकडे जायचं असेल किंवा तो फिलिंग ऑफ वननेस पाहिजे असेल किंवा आपल्याला असं एक समाधान आयुष्यात पाहिजे असेल किंवा आनंद पाहिजे असेल, तर भक्तीशिवाय दुसरा सुंदर पर्याय नाहीये. हे तुम्ही करून बघा. अध्यात्माने माझ्या आयुष्यात काय फरक पडला, हा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा. मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सायंटिफिक रित्या सांगू शकते की काय काय परिणाम झाला माझ्या आयुष्यावर आणि काय कितीचा फरक पडला. 9वी गोष्ट म्हणजे पैसा म्हटलं की आपल्याला ना असं हे होतं की पैशाबद्दल आपण जास्ती बोलत नाही किंवा पैसे काही गोष्टींचे आपण मागत नाही. बरेच जण आपल्याला एक संकोच असतो. मी खास करून जेव्हा नवीन एंटरप्रेन्युअर्स असतात किंवा उद्योजिका जे लोक आहेत ना, उद्योग करणारे, ते लोक जेव्हा माझ्याकडे कोचिंगसाठी येतात त्यावेळेस त्यांना असं एक मनात हे असतं की मधुरा ते पैसे कसे मागायचे. अहो म्हटलं, तुम्ही बिझनेस करताय ना, तुम्ही समजा एखादी वस्तू देता आहे, क्वालिटी प्रोडक्ट देता आहे, तर त्याचे पैसे मागणं हे ऑब्विस आहे. म्हणजे पैसे न मागता तुम्ही फ्रीमध्ये हा बिझनेस तुम्ही वाढवू शकणार नाही. सो पैसे मागणं मुळातच आपल्याकडे असं वाटतं बापरे पैसे कसे मागायचे. जे आपल्या हक्काचे किंवा जे डिझर्विंग आहोत आपण ज्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी, त्याचे पैसे मागण्यात आपल्याला खंत किंवा लाज वाटली नाही पाहिजे. हे ब्रह्मांड पूर्ण ऊर्जेने बनलंय, तर पैसा सुद्धा एक ऊर्जा आहे. त्याच्या प्रती आपल्याबद्दल प्रेम आणि रिस्पेक्ट असेल तर आपल्याला जास्ती पैशाचा फ्लो आपल्याकडे येतो. ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. आणि पैशाबद्दलची अजून एक गोष्ट म्हणजे पैशामुळे आपण सुख सोयी घेऊ शकतो. आणि जर का आपल्याकडे पैसे नसतील ना, तर आपले जवळची लोक सुद्धा आपल्यावर प्रेम करत नाही. कित्येकदा मी बघितलंय की काही लोकांकडे समजा पैसे कमी असतील, कधीतरी काय होतं, कधीतरी डाऊनफॉल येतो, पैसे कमी होतात व्यक्तीकडे, तर त्यावेळेस आपलेच नातेवाईक आपली थट्टा करतात, आपल्याला मान सन्मान देत नाही आणि हे अतिशय दुःखद आहे. पण लोक पैशामुळे जास्तीच आपल्याकडे अट्रॅक्ट पण होतात फालतूमध्ये, ते पण एक आहे. किंवा पैसे असतील तरच आपल्याशी गोड बोलतात. सो हा फॅक्ट आहे. म्हणजे आपले पोझिशन, मान सन्मान, खुर्ची, पदवी ह्याच्याकडे जास्ती लोकांचं प्रेम असतं किंवा ह्याच्यावर लोकांचं जास्ती प्रेम असतं आणि त्यासाठी ते आपल्याकडे येत असतात. निस्वार्थ प्रेम करणारी मंडळी खूप कमी असतात, तर त्याला आपण जपलं पाहिजे. सो पैशाबद्दलची ही खूप एक महत्वाची फॅक्ट आहे की पैसा आयुष्यासाठी गरजेचा आहे. सुखसोयी घेण्यासाठी तो सत्मार्गाने, चांगल्या मार्गाने, योग्य पद्धतीने आपण मिळवलाच पाहिजे. 10वी महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यू अटळ आहे. ज्यांनी जन्म घेतलाय तो मरणारच आहे. हे जरी आपल्याला माहिती असेल ना, तरी मी असे कित्येक लोक बघितली आहेत की जे त्या भीतीने जगत असतात. म्हणजे ठीक आहे बाबा, तुमचं वय खूप झालंय आणि मग तुम्हाला भीती वाटते, तर ठीक आहे, आपण समजू शकतो की असं आपण ऐकतो आजूबाजूला, ह्याला हे झालं ते झालं, असं मरण आलं वगैरे, पण ते आपल्या हातात नाहीये ना. कसं मरण येईल, कधी येईल, केव्हा येईल, हे आपल्या हातात नाहीये. पण जिवंतपणेच मेल्यासारखं कशाला वागायचं, असं माझं म्हणणं असतं. की खूप पण भीती ठेवू नका ना, जायचंच आहे आपल्याला.
एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे, सगळं सोडून जायचंय, पण मग त्याची भीती कशाला ठेवायची? कंटिन्युअस काही लोक अशी माझ्या कोचिंग मध्ये येतात की त्यांना रात्री रात्री झोपच लागत नाही. समजा फ्लॅटमध्ये शेजारी कोणाचा तरी मृत्यू झाला तर 3 महिने 4 महिने एकदम अपसेटिंग वातावरण असतं, भीती वाटत राहते. साहजिक आहे, थोडंसं वातावरण वेगळं निर्माण होतं, पण कंटिन्युअस त्या भीतीमध्ये राहील किंवा त्या व्यक्तीला जसं झालं तसंच मला होईल असं वाटणं साहजिक जरी असलं तरी ते आपण थोडंसं बुद्धीने त्याच्यावर विचार करून त्या गोष्टी किंवा ती जी भीती किंवा ती जी नकारात्मकता आहे ती डावलून टाकली पाहिजे. प्रसन्नतेकडे जास्ती राहायला पाहिजे, आनंदी कसे राहू त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सो जरी हे फॅक्ट्स आहेत किंवा ह्या वास्तविक गोष्टी आहेत आयुष्यातल्या ज्या आपल्याला माहिती असतात, म्हणजे तुम्हाला असं मला म्हणायचं नाही की ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आणि मी काहीतरी रॉकेट सायन्स तुम्हाला सांगितलंय असं मला अजिबात म्हणायचं नाही. सर्वसाधारणपणे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण मनाच्या स्तरावर आपण त्या एक्सेप्ट करत नाही. आणि मग जेव्हा असं काहीतरी होतं त्यावेळेस आपल्याला दुःख होतं. आपला मेन फोकस आयुष्यामधला असा पाहिजे ना की किती मी जास्ती बॅलन्स्ड राहू शकते, किती जास्ती मी आनंदी राहू शकते. मग आनंदाच्या आडकाठी ज्या ज्या गोष्टी येतात त्याच्यावर आपले व्हिडिओज आहेत ते तुम्ही अवश्य चेकआउट करा. बरीचशी नवीन मंडळी आपल्या चॅनलला जोडल्या जातात आहेत, तर माझं असं त्यांना एक रिक्वेस्ट आहे की खूपशे व्हिडिओज छान आहेत आपल्या चॅनलवर, तर त्या व्हिडिओचा अभ्यास करा. आपल्या व्हिडिओत बघण्यासारखं असं खूप काही नसतं, तुम्ही ते ऐकलं ना मस्तपैकी काम करता करता तरी तुम्हाला एक वेगळी इन्साइट किंवा एक वेगळी दृष्टी मिळेल. सो मी आशा करते म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल. लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन मंडे, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.